नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. राया मंजिरीला समजवत असतो. मंजिरी म्हणते, अरे तू काय बोलतोयस राया? हे राया म्हणतो, नाही बस झाला, आता बघ, आता तू काही बोलायचं नाही, मी बोलणार आणि तू ऐकायचं, कळलं? पहिल्यांदा एक काम कर, तू ही कपडे बदल आणि रंगीत कपडे घाल, जा, आपल्याला बाहेर जायचंय, चल. मंजिरी म्हणते, बाहेर जायचंय? राया, अरे काय चाललंय तुझं? हे बाहेर कुठे जायचंय आणि कशाला बाहेर जायचंय? मला नाही यायचं बाहेर, मी नाही येणार बाहेर. राया म्हणतो, अगं चल तर सही तू माझ्या बरोबर, मग तुला कळेल, आधी तू पहिल्यांदा आवरून घे. मंजिरी म्हणते, नाही, आधी तू मला सांग. राया म्हणतो, महत्वाचं काम आहे माझं, तू आधी चल तर सही माझ्या बरोबर, म्हणून तुला मी बोलवतोय ना माझ्या बरोबर. आणि हा, हे पांढरी साडी अजिबात नेसायची नाही परत कधी, आधीच सांगून ठेवतोय तुला. मंजिरी म्हणते, राया तू काय हे सगळं करतोय? राया म्हणतो, का म्हणजे? मिसफायर, अगं तू इकडे पांढरी साडी घालतेस ना, तर तिकडे जीजी ही पांढरी साडी घालतेस आणि बघवत नाही मला, आणि तुला मी असं बघू नाही शकत पांढऱ्या साडीत. झालं, मिळालं तुला तुझं उत्तर. हे बघ, आता मस्तपैकी तयार हो, रंगीत कपडे घाल आणि पहिल्यासारखी मिसफायर जरा वाटू दे की. काय म्हणते? मी सांगतोय तेवढं करायचं. तो कपाटात जातो आणि कपाटातून ड्रेस काढतं आणि म्हणतो, सच्चा 2 5 असतं मला, हे बघ किती भारी ड्रेस, हे बघ मस्तपैकी हा ड्रेस घाल, तयार हो आणि फक्त मला आधीची मिसफायर बघायची बघ, या लोकांपुढे झुकणारी नाही, फक्त आपल्या बिटुऱ्या पुढे झुकणारी. तेवढ्यातच मंजिरी म्हणते, नाही मला नाही व्हायचं तयार, मला नाही यायचंय कुठे, कळलं? मी बरी अशीच. मंडळी, तुम्ही आजकाल लाईकचं बटन दाबण्यास विसरला आहात का? तुमचं प्रेम हळूहळू आमच्या बाबतीत कमी होत चाललंय बरं का. तेवढं लाईकचं बटन प्रेस करून द्या, म्हणजे आम्हालाही आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. राया म्हणते, अशी कशी वरी आहेस तू? हे बघ, मिस फॅरियर रॉयल डेंजर आहे, तुला माहित नाही. तू जर पांढरी साडी बदलली नाही ना, आयुष्यात सांगतो परत एकदा लग्न होणार तुला. राया म्हणतो, तुला माहिती नाही हा राया किती डेंजर आहे, तू अजिबात हे करू नको. जर तू माझं नाही ऐकलंस ना, तर बघ मी तुला परत एकदा रंगाची बादली तुझ्या अंगावर ओतून देईल. आणि तो रुचिताला आवाज देतो. तो म्हणतो, ए रुचिता, ये ग इकडे ये, तर या मिस फायरला जरा तयार कर. तर रुचिता तिकडे येते आणि म्हणते, बोल राया, काय म्हणतो? राया म्हणतो, हे बघ, ह्या मिस फायरला आहे ना एकदम रंगीत कपड्यात तयार करा, आपली मिस फायर एकदम पहिल्यासारखी दिसली पाहिजे, कळलं का? मिस फायर आहे का? माझं महत्वाचं काम आहे आणि तुला एक सच्चा दोस्त म्हणून माझ्या बरोबर यायचंय म्हणजे यायचंय, कळलं का तुला? पटकन तयार हो, तोपर्यंत मी बाहेर जिजीला समजावतो. रुचिता म्हणते, हो, तयार कर तिला. आणि राया तिथून निघून जातो. मंजिरी विचार करत असते की मी आता हे रंगीत कपडे कसे घालू, हे बरोबर आहे का, समाज काय म्हणेल, हा सगळा विचार करत असते. पण मग रायाने तिला समजवलेलं असतं, त्यामुळे ती ऐकून जाते. इकडे निखिल शिरीषचे हात दाबत असतो, मात्र उमा नुसत्या फेऱ्या मारत असते. तिला कळत नसतं की रायाचं आणि मंजिरीचं नेमकं काय बोलणं चालू असेल, मंजिरी ऐकलेली असेल का नाही. शिरीष म्हणतो, उमे, अगं तू कशाला टेन्शन घेतेस, जाऊ दे ना, राया गेलाय ना तिला समजवायला, नको काळजी करू तू. उमा म्हणते, अहो कशी नको काळजी करू, आपली पोरगी किती हाडगी माहिती आहे ना तुम्हाला, किती आगाव येते. शिरीष म्हणतो, हो हाडगी आहे ती. उमा म्हणते, मग मी तेच म्हणते ना. शिरीष म्हणतो, मग राया पण काही कमी जिद्दी नाहीये, तो त्याचं काम फत्ते करूनच येणार, बघ तू तो कसा आहे ते. निखिल तेवढ्यात बघतो आणि म्हणतो, जीजी बघ, राया दादा आला बघ. उमा म्हणते, आला का तो? उमा रायाला विचारते, काय रे, काय म्हणाली ती, ऐकते का ती? तेवढ्यातच राया एकदम तोंड पाडून खाली आलेला असतो, तो काहीच बोलत नसतो. तेवढ्यातच उमा इकडे घाबरून गेलेली असते. ती म्हणते, काय रे, झाली का मंजिरी तयार, ऐकते का ती तुझं, घालणार आहे का ती रंगीत कपडे, असा प्रश्न ती उमा विचारत असते. राया खूप तोंड पाडून म्हणतो, जीजी तू पहिल्यांदा तुझी ही पांढरी साडी बदलू नये की, मी नाही बघू शकत ग तुला असं. तेवढ्यातच उमा म्हणते, नाही राया, मंजिरीने तिची पांढरी साडी बदलल्याशिवाय मी काय माझी बदलायची नाही, मी अशीच राहणार, तू मला सांग ती तयार झाली की. राया हसायला लागतो, अगं जीजी, अगं तयार होते ती मिस फायर वरती, अगं रुचिता तयार करते वरती. शिरीष म्हणतो, बघ मी तुला बोललो होतं ना, राया काय कोणाचं ऐकून घेणार नाही, मी तुला म्हणलं होतं ना. तेवढ्यातच उमा म्हणते, काहीतरी काय बोलतोय. शिरीष म्हणतो, बघ टेन्शनच नाही आता तर काही, राया गेला होता म्हणलं होतं ना मी, मला माहिती राया गेल्यानंतर तो तिला तयार करूनच आणणार, जा बघ. तेवढं उमा म्हणते, काही सांगतो, खोटं बोलतोय तुम्ही. ती रुचिताला आवाज येते. उमा म्हणते, रुचिता खाली ये. तेवढ्यात रुचिता खाली येते आणि म्हणते, काय ग, काय झालं, मंजिरी तयार झाली का? रुचिता म्हणते, हो तयार झाली, ती येतीच आहे तयार होऊन. उमा खूप खुश होते. उमा म्हणते, बापरे, अगं बाई. तेवढ्यातच शिरीष बघतो तर मंजिरी रंगीत कपडे घालून खाली तयार होऊन आलेली असते. ती अगदी आधी जशी असते तशी तयार होऊन खाली आलेली असते. ती कोणाच्या नजरेला नजर देऊ शकत नसते, ती खाली मान घालून अशी उभी असते. उमाला खूप छान वाटत असतं की मंजिरी आधीसारखी तयार होऊन आलेली आहे. ते मंजिरी काहीच बोलत नसते. राया म्हणतो, मिस फायर जरा हस की, अगं तुझ्या चेहऱ्यावर काय 12 वाजले, जरा हस, हे बघ सगळे बघताय की. मंजिरी काही बोलत नसते. उमा म्हणते, मंजिरी अगं
गोड दिसतेस ग खूप, तू खूप सुंदर दिसतेस, हास की जरा. आणि मंजिरी मग छोटीशी स्माइल देऊन टाकते. मंजिरी म्हणते, जीजी हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करते, बाकी कोणासाठी नाही. तू खुश राहावी म्हणून मी करते. पण मग तूही आता अशी राहू नकोस, जा आणि आधी ती साडी बदल. उमा म्हणते, हो मी जातेच की म्हणजे साडी बदलायला. रया म्हणते, ऐकलं ना मिस फायर काय म्हणते ती. नाहीतर मग लक्षात ठेव, जसं आम्ही मिस फायरला रंगात भरवलं तसं तुला पण रंगात भरवू. बघ काय निखिल, रुचिता भारी आयडिया आहे की नाही. ते सगळे हो हो म्हणायला लागतात. तेवढं तुम्हा म्हणते, काय पोरगटपणा करताय रे तुम्ही. काय रे राया, किती चांगलं काम केलंस रे तू, खरंच माझ्या मंजिरीला आधी सारखं केलं. आभार कसे मानायचे तुझे. राया म्हणतो, काय गजीजी, लेकाचं कोणी आभार मानतो का. तू जा बरं बघू, पहिल्यांदा साडी बदलून ये, मस्त एकदम नटून नटून ये. मग मस्त जा बरं, छान. जीजी मिस फायरला जरा बाहेर घेऊन जायचंय, जाऊ का. उमा म्हणते, हे काही विचारणं झालं का, जा दोघं जाऊन या बाहेर. राया म्हणतो, चल अगं चल आपण बाहेर जाऊ. मंजिरी म्हणते, हा कुठे जाणार आहे. तेव्हा राया बाहेर जात असतो तेव्हा मंजिरी त्याला थांबवते आणि म्हणते, राया ऐक ना, अरे असं एवढं काय महत्वाचं काम आहे, यासाठी एवढा घाईघाईत असं तयार करून मला घेऊन जातोयस तू. सांग ना काय काम आहे ते, आणि आपण कुठे जातोय निदान तेवढं तरी सांग. तेवढं राया म्हणतो, काय मिस फायर, मी सांगितलं होतं की महत्वाचं काम आहे म्हणून, तुला विश्वास नाही का माझ्यावर. मिस फायर ते काम फक्त तुलाच करावं लागेल, दुसरं कोणी करू शकत नाही. प्लीज नाही नको म्हणूस. मंजिरी म्हणते, फक्त मलाच करावं लागेल, असं काय काम आहे, असं एवढं कोणतं काम आहे. राया म्हणतो, हाय असं एक काम, मिस फायर तुला डील करावी लागणार आहे. हे बघ, तुला जर ते काम आवडायचं नाही, पटायचं नाही, पण ते तुला करावं लागेल. आणि तुला काय होणार माहितीये का, आणि तुला काय होणार नाही याची गॅरंटी मी देतो. तुला माझ्यावर विश्वास नाही का मिस फायर, असं तो मंजिरीला विचारतो. मंजिरी त्याच्या डोळ्यात बघते आणि म्हणते, विश्वासाचं म्हणशील ना राया, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर, खूप विश्वास करते मी तुझ्यावर. आपल्याला जायचं आहे ना. अरे खरंच म्हणते मी, तू असं काय बघतोयस तू, मी खरंच सांगते माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर. राया काय झालेलं आहे. राया तिच्या डोळ्यातच बघत असतो. मंजिरी म्हणते, राया अरे काय झालेलं आहे. राया म्हणतो, अगं काही नाही झालेलं आहे, फक्त मला एवढं सांग की मी म्हणशील ते करशील ना तू. मंजिरी म्हणते, हे काही विचारणं झालं का, आताच सांगितलं ना मी तुला, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, तू सांगशील ते मी करेल, मी काही नाही. पण आता सांग तरी काय करायचं आहे. राया मंजिरीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, चल आता माझ्या बरोबर चल, मग मी तुला सांगतो. आणि तिचा हात पकडून तो तिला तिथून घेऊन जात असतो. इकडे पोलीस स्टेशन मध्ये जय त्याचे काम बघत असतो, तेवढा त्याचा फोन असतो. जय त्याचा फोन बघतो तर त्याला निकीचा फोन आलेला असतो. तो म्हणतो, निकीचा फोन. तो निकीचा फोन उचलतो आणि म्हणतो, हा निक्की बोल, काय झालं. अगं इथलं काय ग, इथलं तेच चाललंय नेहमीच. राया आणि मंजिरीची बरोबरीचा कार्यक्रम सुरूच आहे, तू काळजी करू नको, केस आता माझ्या हातात आहे ना, त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय मी काही गप्पा बसणार नाही. आणि हा तू लवकर सुटशील. येस. तेवढा तिकडून राया येतो म्हणतो, ते कधीच शक्य नाही होणार. जय म्हणतो, करतो मी नंतर. राया मंजिरीचा हात पकडून तिला पोलीस स्टेशन मध्ये जय समोर घेऊन आलेला असतो. मंजिरी म्हणते, हा मला इथे का घेऊन आलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये. राया म्हणतो, काय रे झटका बसला का तुला आम्हाला इथे बघून, बसला का धक्का. जय हसतो, उठून उभा राहतो आणि म्हणतो, अरे तुमच्यात नाही शूज आणि तुम्ही मला झटका देणार. तुम्ही काय मला झटका देणार, तुमच्यात काही आहे का झटका देण्यासारखं मला. हे काय अजूनही रंगाची हाऊस गेली नाही वाटतं. विधवाबाईंनी रंगीत घालाय नसता माहिती नसतं का, काय एक नग असतात ना जगात. वा बापरे, एकदम नवरा मेला पण हाऊस काय मरत नाही, नाही का. राया म्हणतो, झाले तुझी नाटकं करून. एक काम कर गोपड्या, तू एक काम कर, तू ना आरशा पुढे उभा राहा आणि स्वतःचा थोडवाड वर एकदा, मग तुला कळेल. अरे तिच्या आयुष्यात घडलं ते घडलं रे. त्या बिचारीचा नवरा देवाघरी गेला, तिच्या हातात काय नव्हतं, पण तुझं काय रे. तो म्हणतो, माझं काय. तेवढ्यात राया म्हणतो, अरे तिचा नवरा जग सोडून गेला, त्यात तिचा काही दोष नव्हता, पण साल्या अरे तुझी बायको तुला सोडून आणि टाकून निघून गेली. तुला माहिती नाही का हे तर तुझ्यासाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. आठवतंय का तुला, आठवतंय. अरे जोडीदार जग सोडून गेला तर लोक सहानुभूती तर देतात, त्याच्या दुःखात सामील होतात, पण तुझं काय रे, तुझं काय. बायकोनं टाकून गेलेला नवरा आहेस तू. अशा वेळी लोक हसतात माहितीये, आणि तिथले ते हवालदार हसायला लागतात. राया म्हणतो, हे बघ हे असे. तेवढ्यातच जय त्या हवालदारांकडे एकदम चिडून बघतो, त्याला खूप राग आलेला असतो. राया म्हणतो, बघ हे अशी, हे जशी तुझे हवालदार हसतात की नाही तसेच हसतात लोक. आणि काय रे, तुझी बायको तुला सोडून का गेली रे. तुझ्या या अशा वागण्याला कंटाळून गेली का रे तुझी बायको, म्हणून तुला टाकून निघून गेली का. मग हरामखोर, तू दुसऱ्यावर कावर बोट दाखवतोस रे. तुझी काही लायकी आहे का दुसऱ्यावर बोट दाखवण्याची. सरलायस का. तुझी बायको पण आली होती ना लग्नात, आठवत आहे का तुला, का विसरून गेला सगळं.
तेवढ्यातच जयला सगळं आठवत असतं की त्याची बायको लग्नामध्ये आलेली असते आणि म्हणालेली असते, मीच आहे जय घरपडीची बायको, यांनी माझ्यासोबत लग्न केलेलं होतं. जयला सगळं आठवत असतं. राया म्हणतो, काय रे आठवतोय काय सगळं की आठवण करून देऊ. आणि तेवढ्यातच जयला इतका राग येतो, तो रायाची कॉलर पकडायला जातो. रायाची कॉलर पकडण्यासाठी जय पुढे हात करतो, तेवढ्यातच राया त्याचा हात झटकून देतो आणि म्हणतो, ए लांब सरक, काय चाललंय आता, काय झालंय तुला एवढं चिडायला, खरं बोललं तर राग आला का तुला. निखिल सगळं खिडकीतून गंमत बघत असतो. राया म्हणतो, अरे आता काय झालं तुला चिडायला, साल्या जिला नावं ठेवत होता तिच्याच मागे लगीन करायला लागला होतास ना तू, विसरला का. पण तिने तुला भाव दिला नाही, हेच तुला खटकतंय. अरे टाकावेस तू, बिनकामाचा आहेस नुसता तू. आणि तू म्हणतोयस मिस फायरने आपल्याला फसवलं, विसरला आहेस का तू, सगळं विसरून गेला, विसरला का घोरपड्या. का रे विषय काय आहे, तुझ्यावर बोलून उपयोगच नाही, कारण चुकी तुझी नाही, कारण तुझं थोबाडाच असं आहे की कुठलीच चांगली पोरगी तुझ्या बरोबर बोलणार नाही. तुझ्या तोंडातून कधी काही चांगलं निघतच नाही, जेव्हा बी बोलतोस तेव्हा फक्त विषच उगवतोस, त्यामुळे कुठलीच पोरगी तुझ्याजवळ थांबणार नाही, नाही का. निखिल सगळी गंमत बघत असतो. राया म्हणतो, अरे चुकून माकून नशिबाने तुला चांगली बायको मिळाली होती, पण तू माती खाल्लीस, तुझं कर्म, म्हणून ती तुला सोडून आणि टाकून निघून गेली. तुझ्या कर्मामुळे ती बायको तुला आता गेली सोडून. जय म्हणतो, ए राया बस झाला, अति बोलतोयस तू आता, तोंडाला लगाम लाव, तिची इज्जत मिरवेशीवर टांगलीच आहे, तुला पण बघून घे. राया म्हणतो, ए आवाज खाली, तू काय मिस फायरची इज्जत मिशीवर टांगणार आहे, चला तुझी इज्जत आहे का बघ आधी, टाकाऊ कुठला, तू काय तिला बोलणार. जय म्हणतो, हे सांगायला इथे आलास का तू. राया म्हणतो, नाही नाही नाही, तुला हे सांगायला नाही, मी तुझी लायकी काढायला इथे आलेलो आहे. लायकी तुला काढतो ना तुझी लायकी, आता बघ ना तू आता मी काय करतो ते. राया म्हणतो, मिस फायर या आरामकर घोरपड्या आणि त्या शशिकला काकीने मिळून तमाशा केला ना मगाशी, त्यांच्यामुळे ते सगळं झालंय ना. शशिकला काकी जेव्हा तुझ्यावर पांढरी साडी टाकत होती हा तमाशा बघत बसला होता ना, तर दाखव आता याला याची लायकी, दाखव याची काय लायकी आहे ती, नाही का, दाखव याला. मंजिरी त्याच्याकडे खूप रागाने बघत असते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. राया मागे होतो आणि मंजिरी पुढे जाते. मंजिरी जय समोर उभी राहते, त्याच्या डोळ्यात डोळे टाकून ती बघत असते. मंजिरी म्हणते, काय रे मग अशी अख्ख्या गावासमोर वाटेल ते बोललास ना मला तू, काय काय नको नको ते बोललास, माझी इज्जत काढली का, तर माझा नवरा या जगात नाहीये म्हणून. पण तुझं काय रे, काय तुझं, तुझी बायको या जगात असून सुद्धा सोडून गेली तुला, किती दुर्दैव आहे तुझं, नाही का. आता तू काय करायला हवंयस मला सांग, आता तूही पांढरे कपडे घालून फिरणार आहेस. तो तिला म्हणतो, ए गप्प बस. तेवढ्यात मंजिरी म्हणते, ए आवाज चढवायचा नाहीये माझ्यावर, मगाशी खूप ऐकून घेतलं मी तुझं, आता नाही ऐकून घेणार. तिकडे करायची तेवढी बडबड केलीस ना वायफळ, आता माझा आई, थोबाडाला लगाम लाव तुझ्या, मी काय बोलते ते ऐक. तर स्वतःच्या आयुष्यातला सत्य स्वीकारणार की तुझ्या मनगटात ना ताकदच नाहीये, आणि तू काय मला बोलतोयस रे. अरे स्वतःच्या आयुष्यातले रंग विसरून जगायला हिंमत लागते, हिंमत जी तुझ्यात नाहीये. ती हिंमत तू कुठून आणणार आहेस. हतबल झालेल्या गोर गरिबांवर दादागिरी करणार तू, ते बिचारे सहन करतील, आम्ही नाही करणार, आणि मी तर अजिबातच करणार नाही. मंजिरी तिचे डोळे पुसते. आता तुला सरळ करायला तर राया आहेच, मला माहिती तो चांगलाच सरळ करेल, पण मीही कशी पुरून उरते ते तू बघच आता. मीही मागे हटणार नाही, मी बी तुला तोडला तोड देणार बघ. निखिलला खूप भारी वाटत असतं की मंजिरी अशी जबाब देत असते. मंजिरी म्हणते, खरं तर माझंच चुकलं रे, मगाशी तुझी फालतू वायफार बडबड ऐकून घेतली तिथेच तुला चांगलं बजावून उत्तर द्यायला पाहिजे होते. तेवढंच तिला आठवलेलं असतं की तो काय म्हणालेला असतो. आणि अशी सून जिचा नवरा मेला आहे, जी विधवा असून कुमारिकेचं नाटक करते, तिला घरात ठेवलेला आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी हिला नवऱ्याला खाल्लं, हिचा नवरा मरून गेला. कशी शशिकलाने तिच्या अंगावर साडी फेकलेली असते. मंजिरी म्हणते, अरे तेव्हा तिथे अख्ख्या गावासमोर तू माझी नाचकी करत होतास ना, पण खरं तर इज्जत तुझी जात होती रे, तुझी इज्जत जात होती जय, तुला माहिती नाहीये. जो एखाद्या बाईचा मान ठेवत नाही ना, तो कसला मर्द रे, आणि तो कसला आलाय पुरुष, त्याच्यात काही पुरुषत्व आहे तरी काय. अरे पुरुष काय, माझ्या नजरेत तर तू टाकावचेस, आणि तू टाकाव आहे. तेवढ्यातच जय म्हणतो, तू तोंड आवर ना मंजिरी. मंजिरी म्हणते, तोंड मी नाही तू आवर, तोंड मला आवरायची गरज नाही, तोंड तुला आवरायची गरज आहे. आणि यापुढे माझ्याशी बोलताना ना आवाज काली ठेवून बोलायचं, समजला ना. जास्त शानपणा माझ्याकडे करायचा नाही. बाईवर आवाज चढवण्यात ना पुरुषार्थ आहे ना पराक्रम, समजलं. आणि अख्ख्या गावासमोर, गावात खोटं बोलून खोटं वागून सगळं करून झालंय तुझं, आता मी इथे आलीये, कळलं. तुझं खोटं मी खपवून घेणार नाही आता मी तुझं काय करते हे तू बघच. राया त्याच्या खिशातून राग काढतो आणि म्हणतो, मिस फायर हे घे. मंजिरी तिच्या हातात ती राग घेते. निखिल हे सगळं बघत असतो. निखिल म्हणतो, असा दिला दोघी पचाड, बरं झालं
या जयची लायकी हीच आहे, याला हेच पाहिजे. राया तिच्या हातात सगळी राख ओतून देतो. मंजिरी तिच्या हातात ती राख घेते, तिच्याकडे बघत असते. जय विचार करतो की हे काय करणार आहे. सचिन हवालदार म्हणतो, राया तू हे काय करतोय? जय सर तुझे भाऊ आहेत ना? तेवढ्यात राया म्हणतो, भाऊ आहे ना माझा. मग आमच्या दोघं भावाभावांमध्ये पडू नको. आमच्या दोघं भावाभावांची भांडणं आम्ही बघून घेऊ. तू अजिबात मध्ये पडायचं नाही. माझ्या भावाचा आता जो सत्कार होणार आहे ना, तो बघ जरा. जय म्हणतो, तुम्ही दोघे आता इथून निघा. हे बघा, नाहीतर मी तुम्हाला आत टाकेन. बघा तुम्ही इज्जती तिथून निघून जा. मंजिरी त्याच्या पुढे पुढे जात असतो. तेवढ्यात तो जय म्हणतो, दोघं काय करताय? पुढे वा ना, पकडा ना तिला. राया बोट दाखवून म्हणतो, मागे व्हायचं, अजिबात तिच्या जवळ यायचं नाही. तिच्या केसाला बी धक्का लागला ना, दोघांना फाडून टाकेन मी. सॉरी, मंजिरी पुढे येऊ नकोस. मंजिरी म्हणते, माझ्या तोंडावर तुला पांढरी साडी फेकायची होती ना रे. खूप बडबड करत होतास ना तू तिथे. खूप मला तू काय काय नको नको ते बोलत होता. आता घे. आणि ती त्याच्या तोंडावरती राख फासते. सगळा त्याच्या तोंडावरती राख फेकून देते. जय ह्याच लायकीचा होता. निखिल खूप हसत असतो. बरा झाला त्याच्या तोंडावरती राख फासली. आणि मंजिरी तिच्या हाताने पूर्ण तोंडाला ती राख लावते. जय म्हणतो, हे काय आहे सगळं? जयचं खूप डोकं फिरून गेलेलं असतं. तेवढ्यातच मंजिरी म्हणते, बघ आता हा पांढरा रंग कसा वाटतोय ते. त्या पांढऱ्या रंगाची गरज तुला आहे. आणि त्याच्यासमोर ती तिचे हात झटकून देते. त्याला खूप धुळीमुळे हे होत असतं. त्याच्या डोळ्यातही राग गेलेली असते. आणि मंजिरी पाठ फिरून रायाकडे जाते. आणि जेव्हा तो मंजिरीकडे जात असतो तेव्हा राया त्याचा गळा दाबतो आणि म्हणतो, मागे व्हायचं. माझ्या मंजिरीवर जर हात टाकला ना तर बघ. या तुझ्या वर्दीची पावर आमच्यावर दाखवू नकोस, कळलं ना? एका गावासमोर एका पोरीसोबत तू काय वागलास तुला आठवतंय का विसरून गेलाय तू सगळं? जर तुला आठवत नसेल तर तुला सांगतो, तू जे वागलाय ना ते सुद्धा एक गुन्हाच आहे. जर का आम्ही तुझ्यावर एका कंप्लेंट टाकली ना, बसशील बोंबला तात एकटाच. कोणी येणार पण नाही, आम्ही येणार पण नाही, आणि तुला कोणी सोडवायला पण येणार नाही. काय रे घोरपडे, मनात आलं की नाही? सहज तुला आत टाकू शकतोय मी, नाही का? पण नाही, मी असं करणार नाही. तशी मजा येणार नाही ना आम्हाला. असं तू आत गेलास तर काय मजा येईल? पण म्हटलं, आज या कावळ्याला पांढरा रंग लावून बगळा करूनच टाकावा. आता तरी सुधर रे हरामखोर, तू सुधर. अति झालंय तुझं. नाहीतर या रायाला पंख छाटता पण येतात. जेवढा तू उडतोयस ना तेवढा मी तुझे पंख छाटून तुला खाली पाडू शकतो. आणि राया मंजिरीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, चल मिस फायर, झालंय आपलं काम. आता ह्यो बगळा राहू दे, परत तुझ्या नादाला नाही लागणार. निखिल म्हणतो, आयला या राया दादाला तर खरंच या जयचा बगळाच बनवलेला आहे. ही गोष्ट तर जिजी नानांना मी सांगितलीच पाहिजे. आणि राया मंजिरीला तिथून घेऊन जात असतो. जयचा मात्र खूप अपमान झालेला असतो. सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये पांढरा रंग लावून राया आणि मंजिरी निघून गेलेले असतात. तो टेबलवरचं सगळं साहित्य खाली फेकून देतो. एवढा राग त्याला आलेला असतो. जेव्हा निखिल घरी येतो आणि सगळ्यांना ही गंमत सांगतो तेवढ्यात रुचिता म्हणते, एवढं सगळं घडलं वय? निखिल म्हणतो, हो, म्हणून तर आलो ना मी धावत पळत सांगायला. रुचिता म्हणते, एवढं बळं केलंस? शिरीष म्हणतो, हो, ते दोघं यायच्या आधी आम्हाला सांगितलं तर बरं केलंस. मंजिरी म्हणते, मला तर आधीपासून माहिती होतं माझा राया माझ्या मंजिरीला कधीच दुखी करणार नाही. मला माहिती होतं तो कायम तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणार बघा. शिरीष म्हणतो, हो का? हे सगळं मला माहिती होतं, तुझा विश्वास नव्हता. आता पटलं तुला? उमा म्हणते, असू द्या, पटलं मला. उमा म्हणते, खरं सांगू का? जेवढा प्रेम माझा राया माझ्या मंजिरीवर करतो ना तेवढा कदाचित मीही करू शकला नसता, असं ती म्हणत असते. आणि सगळे भावूक होऊन गेलेले असतात. मिहीर काय किंवा राया काय, दोघं माझेच मुलं आहेत. दोघांमध्ये काही फरक नाही. एक गेला आपल्याला सोडून कायमचा. शिरीष म्हणतो, उमे, अगं मिहीरची आठवण मलाही येते. मला कळतंय तुला काय वाटतंय ते. तुला कसं वाटतंय? मला पण मिहीरची खूप आठवण येतेच ग. पण हे बघ, तुला सांगू का, एकीकडे जर का नुकसान झालं ना तर दुसरीकडे ते भरून निघतच. आणि बघितलंय ना तू कसं भरून निघालंय ते. अगं निसर्गाचा नियमच आहे ना तसा. त्यामुळे जे काही झालंय ना त्याचा विचार करू नको. ते स्वीकारायचं आणि पुढे चालत राहायचं. उमा म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही. तेवढ्यातच रुचिता म्हणते, आपल्या मंजूच्या आयुष्यात राया आला ना की आपल्या मंजूच्या आयुष्याचं सोनं होईल. बघ सगळं खरं होईल. उमा म्हणते, ते सगळं खरंय ग रुचिता, पण आपल्याला वाटून काय उपयोग आहे? त्या दोघांनाही वाटलं पाहिजे ना. रायाने तोंड उघडून मंजिरीला सांगायला हवं की नाही? शिरीष म्हणतो, आता तू गेला तिच्या बरोबर तर सांगेल ना. उमा म्हणते, सांगितलं तर बरं आहे, बरंच होईल. शिरीष म्हणतो, पण उमे, अगं राया खरंच बोलेल का? तुला असं वाटतंय का? उमा म्हणते, मला माहितीये तो बोलेल. तिला त्याच्या मनातलं तो सगळं तिला सांगेलच. मला विश्वास आहे रायावर. तर मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, उमाने रायाला फोन केलेला असतो. उमा म्हणते, राया मंजिरी आहे ना बरोबर? तू बोललास का तिच्याशी? सांगितलंस का तुझ्या मनात काय येते? राया म्हणतो,
अगं जीजी मी आता कसं सांगू? उमा म्हणते अरे बोलून टाक ना, हीच तर संधी आहे. हे बघ राया, एकतर तू माझा लेक राहशील, नाहीतर ती माझी लेक राहील. तेवढ्यातच राया त्या लेकरी बाहेर घेऊन आलेला असतो. सगळीकडे लाइटिंग असते, तो तिला पाण्याच्या ठिकाणी घेऊन आलेला असतो. मंजिरी म्हणते राया, जयला धडा शिकवायचा हेच काम होतं ना तुझं, बाकी नव्हतं ना काही? राया म्हणतो हे महत्वाचं काम नव्हतं, महत्वाचं काम तर अजून बाकी आहे आणि तू लाजत असतो. तेवढ्यात मंजिरी म्हणते महत्वाचं काम बाकी आहे? अरे काय ते मला सांग ना. राया मनातल्या मनात म्हणतो माझ्या तुझ्यावर प्रेम आहे ग मिस फायर, पण मग मी तुला कसं सांगू, असा राया विचार करत असतो. तर मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.